आय न्यूज. सटाणा शहर ही सत्यायन नगरी असून येथे आख्यायिका न घडता प्रत्यक्ष शहरवासियांना देवत्वाची प्रचिती आलेली आहे. त्यामुळे हे तीर्थक्षेत्रच आहे. एक साधा अधिकारी देवत्वाला पोहोचणे म्हणजे ही भूमी भाग्यवंतांची भूमी आहे. येथे शासकीय अधिकारी आपल्या आदर्शवत कामकाज करून नावरूपाला पोहोचतात. म्हणूनच देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या महतीचा डंका राज्यात गाजत असल्याचे उद्गार आचार्य अमृतानंद स्वामी महाराज यांनी काढले. देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांच्या दिवंगत मातोश्री राधाबाई केदुशेठ बागड यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त राधाई मंगल कार्यालयात बागड परिवार व समाजभूषण कैलासवासी नानासाहेब केदू तानाजी बागड ट्रस्टच्या वतीने बीड येथील आचार्य श्री अमृतानंद स्वामी महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कीर्तनाच्या सुरुवातीला आचार्य श्री अमृतानंद स्वामी महाराज व बागड परिवाराच्या उपस्थितीत दिवंगत राधाबाई केदुशेठ बागड यांच्या स्मृतीस्थळावर पुष्प समर्पित करण्यात आले. यावेळी आचार्य श्री अमृतानंद स्वामी महाराज यांनी समाज प्रबोधनपर कीर्तन सादर केले. दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी श्वान सुंदरे वापुरी जाल्याचे ते फळ अंगी लागू नेली मोळ नाही तरी काय थोडी श्वान सुंदरे वापुरी तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुरी यौन प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमः पंढरीनाथाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद आचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. कर जोडितो कथे राघवेंद्र प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुलकित स्वादिष्ट आध्यात्मिक वैदिक सनातन संस्कृतीचं पालन करणारी नाशिक जिल्ह्याची भूमी
त्यामध्ये तत्वज्ञान संग्रहित करून उभ्या विश्वाला देणारा त्रिंबक तीर्थ क्षेत्र प्रभाग, त्रिकंटक नगर, श्री सुंदर नारायण पवित्र स्थान, कौल पर्वताच्या रांगेत वस्ती करणार भगवती सप्तशृंगीचं आदिशक्ती केंद्र, अर्वाचीन संत परंपरेमध्ये प्रशासक कसा असावा याचं सगळ्या जगाला उदाहरण देणारं एक यथार्थ संत स्वरूप, त्यांचं नाव देव मामलेदार महाराज. उपाश्री महाराजांचा व्रतबंध संस्कार ज्यांच्यापूर्वी पूर्ण झाला असे अधिकार संपन्न संत त्यांच्या पवित्र भूमीमध्ये इथे येण्याचं सौभाग्य यापूर्वी मला एकदा लाभलं होतं. त्याचं कारण असं आहे, हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रांगणात राज्यस्तरीय महोत्सव संपन्न झाला आणि त्या संस्थेचे करते धरते राष्ट्रीय अध्यक्ष महोदय श्री श्री पंडित गुरुजींच्या कुशल मार्गदर्शनानं आणि आदरणीय आप्पांच्या यथार्थ सहकार्यानं नाशिक जिल्हा आणि परिसरातील हरिभक्तांच्या प्रेमळ श्रद्धे उपस्थितीमध्ये यती माधवानंद तीर्थ स्वामी महाराज, मी आणि अन्य भारतीय साधू समाजातील लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, मातृवर्ग, पितृवर्ग या सगळ्यांच्या साक्षीनं याच पवित्र नगरामध्ये ताम्रपटावरती उत्तम कल्पना विलासानं अक्षर कोरून रेखीव चोखीव करून मला आदरणीय गुरुजींनी आणि त्यांचे सहकारी आप्पा यांनी भरमंचावरती विद्वत वरेण्य संत महात्म्यांच्या करकमलानं वैदिकांच्या मंत्रघोषात हरिभक्तांच्या उपस्थितीमध्ये आचार्य उपाधी प्रदान केली आणि गुरुजी दुसऱ्या दिवशी माझं परम भाग्य असं की पंढरपुरात श्री देव मामलेदार महाराजांच्या जन्मभूमीमध्ये घोसा गावी माझं कीर्तन झालं. त्या दिवशी सन्मानित झालो आणि दुसऱ्या दिवशी त्या स्थानाला जाऊन विनम्र झालो. माझं ऊर भरून आलं, हृदय भरून आलं, कंठ सद्गदित झाला. यापूर्वी अनेक पद पदवी उपाध्या मी भोगल्या, पण माझ्या जीवनातली ती शेवटची उपाधी आणि त्यानंतर मी कृतकृत्यतेचा तृप्ततेचा ढेकर दिला. विद्वान लोक आहेत, श्राद्ध कर्मात संकल्प असाय यद रोचते तद ग्राह्यम यद न रोचते तद त्याज्यम. जे उत्तम आहे अपेक्षित ते पितरांचे प्रतिनिधी बसलेल्यांना प्रार्थना करावी, योग्य वाटेल ते स्वीकारा, नको ते त्यागा. तर नको तसं जे जे माझ्या जीवनात होतं ते सगळं मी त्यागलं आणि ताम्रपटावरचं पत्र आनंदपूर्वक स्वीकारलं. यद रोचते तद ग्राह्यम. आजच्या कीर्तन मंडपात या परिसरातील शहरातील नामवंत व्यापारी, शिक्षक वृंद, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, संप्रदायातील उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक, पखावज वादक, गायक, उत्तम वादक, विणेकरी, भालदार, चोपदार,
मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय हरिभक्त, कीर्तन श्रवणाला ज्ञानमंडपात बसलेला मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण बांधव, तरुणी, स्पीकर, प्रकाश मंडप आयोजक या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन आज मोठं पवित्र पर्व काळाचं मुहूर्त आहे. संप्रदायात पंढरीच्या काही वाऱ्यांना विशेष महत्व आहे. चैत्र वारी, माघी वारी, कार्तिकी वारी आणि आषाढी वारी. वारी शब्दाचा अर्थ समूहानं जाणं आणि परत येणं. प्र. गावड्यांनी, प्रण जोशींनी, राची ढेऱ्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्याचे अर्थ लावले. गुरुजी साहित्यिकांची दृष्टी संप्रदायाच्या बाबतीत स्वतंत्र असते आणि संप्रदायातल्या उपासकांची दृष्टी त्या बाबतीत स्वतंत्र असते. मंत्रावरती व्याख्यान करणारा स्वतंत्र असतो आणि गृहीत कंठस्थ पांत मंत्र तयार करून यजमानाचं कल्याण करणारा वैदिक स्वतंत्र असतो. ही दोन भूमिका आपल्यासमोर मांडतो. नोटेशन पद्धतीनं भजनात गाणारी मंडळी स्वतंत्र आहे आणि परंपरेनं आकार देऊन गाणारी मंडळी स्वतंत्र आहे. उदाहरणार्थ वैकुंठवासी भोदे बाबा, विद्यमान आरू महाराज, आमचे परमेश्वर महाराज जायब आहे, आबा महाराज गोडसे, अजून काही थोरले असतील त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. गायन पद्धतीत दोन प्रकार आहेत. एक अनुकार गायक आहे आणि एक आकार गायक. एक पुढचा गात असताना मागे अंदाज बांधून गातो आणि एक डेफिनेटली परफेक्ट त्या स्वरांना टच करत आपल्या मुक्कामाचं गाव पूर्ण करतो, सुखरूप प्रवास करतो. काही पखावज वादक असेल की ते पखावज उत्तम वाजू शकतात पण ते शिकवू शकत नाही. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा आणि तालमणी डवरी गुरुजी पखावज वाजवतही असायचे आणि शिकवतही असायचे. मी स्वतः पंचम सवारी पर्यंत पखावज शिकलेला माणूस आहे, पण आता 7 दिवस परवडत नाही. याचा अर्थ असा की शारीरिक विकलांग स्थितीमुळे वाजवणारा हात आता टिकत नाही म्हणून मी परवडत नाही म्हणाल. तुम्ही वेगळे अर्थ लावाल त्याला काही अर्थ नाही. आता एक मुखडा एक रेला वाजवला की हात कंटाळून जातो, बोट हालचाल करत नाही. या भागात मी ते कसवाडे, वळवाडे, तळवाडे या भागात मुंजवाडला परवा नारळी महोत्सवात आलो होतो गुरुजींच्या. मिनिमम 2 लाख लोक कीर्तन श्रवणाला, रांगोळ्या रेखाटलेल्या, उत्तम गवई, उत्तम वादक, सुदाम महाराज साक्षीदार आहेत आणि अन्य काही लोक, महेश महाराजही आहेत, ते कौतिक महाराजही आले असतील. आणि एवढं प्रांगण भव्य दिव्य, दैदिप्यमान आणि अक्का स्वतः बसलेल्या. आमच्या गुरुजींचे पितृचरण त्या जायखेडा गावी शिक्षक होते, सुसंस्कृत. मला ताहराबादला येण्याचं सौभाग्य मिळालं. ते सालेर, मुल्हेर, मांगी तुंगी, लोहाणेर, मुल्हेर ही तीर्थक्षेत्र आहेत, गावं नाही. सटाणा कृपया शहर नाही, हे तीर्थक्षेत्र आहे. हे संत स्थान आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर, स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटकर, निष्काम कर्मयोगी सेगावीचे गजानन महाराज, वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज, स्वरूपानंद पावसकर आणि देव मामलेदार महाराज सटाणा तीर्थक्षेत्र यांच्या विचाराच्या बैठकीनं आणि आचाराच्या बैठकीनं महाराष्ट्र आणि भारताला इतिहास कळू शकतो की प्रशासकीय अधिकारी कसा असावा, तर देव मामलेदारांच्या सारखा असावा. निष्कपट, निर्वैर, स्वच्छ, प्रतिभा संपन्न, योगी, वैदिक आणि वैष्णव.
श्रवण करणारे मन लावून ऐका, म्हणजे शब्दांच्या व्याख्या तुमच्या कानात झेलल्या जातील आणि अंतःकरणात त्या अर्थानं द्रवीभूत होती. ही थोरली माणसं उपासनी महाराजांच्या पुरोगामित्वाच्या वर्तनामुळे वैदिकांनी उपनयनाला नाकार दिला. मग तशा काळात बंड पुकारणं ही गोष्ट अवघड आहे. तरी सुद्धा देव मामलेदार महाराजांना मांडीवर घेऊन गायत्री मंत्राचा अधिकार दिला आणि उपासनी महाराजांचं द्विजत्व सिद्ध केलं. आत्मगुरूची भूमिका वडील बनवत असतात आणि ती भूमिका श्री महाराजांनी बनवली. पुढे सती गोदावरी माता त्यांच्या सदैव सेवेत राहिल्या. दासगणू महाराज जात असत येत असत. महाबली, नानाबली, मल्हारी म्हाळसा कांत आणि साईनाथ, लोकमान्य यांच्या भेटीगाठी होत असत. खरतळ प्रवास, काटेरी रस्ते, कुंपण लावलेली श्वापद, कर्कशपणा, किट्टा अंधार, रातकिडे ओरडतायत, दुथड्या भरलेलं गंगेचं, गोदेचं, कृष्णेचं पाणी, प्रवरेचं पाणी आणि भीमा चंद्रभागेपासून ते नाशिकापर्यंत येणं, मला वाटतं त्या काळात तरी ही गोष्ट इतकी सोपी नाही. वैज्ञानिक उपकरणानं तुम्ही आम्ही आता फार जवळ झालो आहोत, पण प्रेम वात्सल्यानं दूर गेलो आहोत. हे वाक्य ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. विज्ञानाच्या उपकरणानं माणसं जवळ आली, पण माणुसकीपासून दुरावले. काहींना तर कीर्तन आणि युट्यूबच त्याचं गुरुघर बनलेलं आहे. त्याला अन्यत्र तसे अध्ययन करण्याची आवश्यकताच राहिली नाही. अभंगाचा अन्वय काय, अभंगाचा परिच्छेद काय, अभंगाची जाती काय, अभंगाचं अंग काय, अभंगाचं तोंड काय, अभंगाला लिंग कोणतं, अभंग समांतर न्यासाचा आहे का, अभंग अभोग्य आहे का, अभंग दिडकी आहे का, अभंग नाटाचा आहे का, अभंग उपदेश प्रकरणातला आहे का, अभंग संत प्रकरणातला आहे का, तीर्थ क्षेत्रा महिमा वर्णन करणारा आहे का, गुरुबोध देणारा आहे का, मागणी आहे का, की बाळ संतोष आहे, की जोगी, की जंगम आहे, की कोलाटी, की भराडी आहे, की मुकाय, की बहिराय, की आंधळाय, का जोशी आहे. काही ठराविक नावं कीर्तनात घ्यावी एवढी संप्रदायात थोरली माणसं आहेत आणि जे जे विचारवंत आहेत आणि आचारवंत आहेत, उपासक आणि अभ्यासक आहेत, त्या सर्वांनाच व्यास मंचावरून इथेच मी सगळ्यांना मानाप्रमाणे नारायण करतो, वंदन करतो. कारण आज ना उद्या ही कीर्तनं भिन्न भिन्न वाहिनीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतात. त्यात काटछाटही होते, अपेक्षित लोक ठेवतात, नको ते त्यागतात, त्याला एडिटिंग लोक म्हणतात. चांगला असेल त्याला वाह क्या बात आहे म्हणून टाळ्या देतात. एखाद्या विनोदापुरता समाज हसतो आणि नंतर एडिटिंग करून तेवढीच क्लिप व्हायरल करून समाज त्याच्या नावानं रात्रंदिवस ओरडतही राहतो. याच्या सगळ्या जाणीवा स्वीकारून मी यतिवस्त्र धारण केले, दंड धारण केला आणि ठरवलं की आचार्य परंपरेनं आपल्या दिलेल्या ताम्रपटाच्या सन्मानाचा सन्मान करावा. म्हणून उभा राहून आदरपूर्वक पडण्यापेक्षा प्रेमानं बसलेलंच बरं. हे वाक्य काही शिक्षकांना, विचारवंतांना, पत्रकारांना नक्की कळलं असेल. म्हणजे प्रयासानं उभा राहून पडण्यापेक्षा इज्जतीत बसलेलं खूप चांगलं असतं. एक वाक्य, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मी थोडं उलट केले, समर्थांची माफी मागून. लढावे परी कीर्तिरूपी पडावे. लोकांनी म्हणावं फक्त 1-2 मतावरनं गेला नाही तर तो आलाच होता, त्याला म्हणायचं कीर्तिरूपी पडावे. मला या कार्यालयात आल्यावर आनंदाची लहरी प्राप्त झाली. मी 2 पैशाच्या उत्पन्नासाठी वाहवा अजिबात करत नाही, ती मी पूर्वी केली नाही आणि येणाऱ्या काळात मला ती करण्याची आवश्यकता वाटत नाही. मला एक प्रसंग आठवतो. लक्ष्मण तात्या माझ्या कीर्तनाच्या समोर बसलेले. अभंग ज्ञानोबरायाचा पदोपदीनी जे पदा गेली ओ माय. कीर्तन करायला हा आणि कीर्तन ऐकायला दुसऱ्या गादीवर बसलेले कृष्णाजी माऊली, आमचे सटाणेकर महाराज, ही सगळी मंडळी
आणि अजून एक होते, मला नाव आठवत नाही, वर केस नसायची, दाढी लांब असायची आणि पांढरा कपडा ते आपल्या शिरस्थानाला बांधत असायचे. हे संभाजी बाबांनी बांधलाय तसा. तुकाराम बाबा, ही सगळी मंडळी असायची. आणि गुरुजी त्या काळातला समाजातला कीर्तनाप्रती जो आदर होता तो आता कीर्तनकाराच्या दरामुळे शिल्लक राहिला नाही. बाकी नाही कळलं, तो आदर दरामुळे शिल्लक नाही. असं बोलणं म्हणजे ऐकणाऱ्याला वाटतं महाराज खूपच निष्काम कर्मयोगी आहे. यांना जाताना अष्टगंध सिंदूर किंवा बुक्का लावला तरी चालेल अशी पण काहींची भूमिका होती. अशाच्या वक्तव्यामुळे मला 32 पत्राच्या पुढे आश्रम बांधता आला नाही. पण तुकोबारांचे एक वचन असे, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. एक ऊर्जा असायची. मोल्हेर तीर्थक्षेत्रात 12 वर्षानं समाधीवरती भागीरथी अवतीर्ण होते. एवढं पवित्र तीर्थ. एक वाक्य बोलतो, त्या वाक्याला तुमच्याकडून मला टाळ्या अपेक्षित आहे. धर्मवेत्ता महाराष्ट्राला आणि लोकनेता भारताला त्याच्या मृत्यूनंतर कळतो. मुल्हेर आणि परिसराला उद्धव महाराज कळणं गरजेचं होतं. रामानुजांची काशीची परंपरा आजही श्री राधाकृष्णाचा परमभाव आणि रस महोत्सव पहावा वृंदावनानंतर जगाच्या पाठीवर तो मुल्हेर तीर्थक्षेत्र. संपूर्ण संप्रदायात अंमळनेरकरांचं थोरलं नाव आहे, पण त्यांचं गुरुघर आहे पंडितांचं मुल्हेर, विद्वानांचं स्थान. या पवित्र भूमीत देवमामलेदारांनी आपली कर्मभूमी निवडली आणि या पर्वतांच्या कुशीत एक असं मागे प्रकरण पाहत असताना सटाणा तीर्थक्षेत्र निवडलं आणि साधना संपन्न जीवन केलं. 21-20 वर्ष आदरणीय आप्पांनी त्या स्थानाचा उत्कर्ष परिवर्तनवादी शब्दात डेव्हलपमेंट केली. सुबक, सुंदर, सुसंस्कृत, आध्यात्मिक आणि पवित्र हे वाक्य बोलण्यासाठी मुद्दाम थांबलो. काही मंदिरं मोठी असतात पण पवित्र असतात असं नाही. म्हणजे पवित्रही आहे आणि देखणंही आहे. आपल्या त्या महोत्सवाच्या काळात पाहण्यात आलं, त्या काळातल्या व्हिडिओ क्लिप आणि फोटो मी संग्रहित संगणकाला करून ठेवल्या. ती पगडी डोक्याला घातलेला दैदिप्यमान मूर्तिमंत पुतळा, बाजीराव काठी गर्वत काठी घातलेलं उपर्ण, सोहळ्यात केलेली पूजा, मांडलीला विडा, समोरचा कमंडलू, बळी भांड मांडलेलं, नैवेद्य शेजारती, सुंदरपण. मंदिर हल्ली मोठी होत आहेत पण पावित्र्याचा अभाव आहे. मुलं डॉक्टर, इंजिनियर, अमेरिका, लंडनला जात आहेत पण मात्र प्रेमाचा अभाव आहे. रागावू नका, गायक ज्येष्ठ होत आहेत पण गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या प्रेमाचा अभाव आहे. वादक सोला वाजवत आहेत पण काकड्याला उठून लेकुराचे हित यावर थाप टाकवावी अशी मानसिकता असेल असं नाही. आळंदीच्या जोग महाराज संस्थेच्या शिक्षणानंतर तो हरिद्वार काशीला जाऊन आचार्य महामंडलेश्वर होईल, परंतु आपल्या गुरुजनांना पाहिल्यानंतर विनम्रतेनं लवावं ही भूमिका असणं काळाची गरज आहे. हे अपेक्षित आहे. गुरुवर्य मोठे बुवा असतील, वैद्य बाबा असतील, निकम बाबा असतील, माऊली असतील, मगर बाबा असतील, कुंभार गुरुजी असतील, सदानंद गुरुजी असतील, जयराम बाबा असतील, भीमराव गुरुजी असतील, वंदनीय साखरे महाराज असतील, पंढरपुरात गुरुवर्य वैकुंठवासी हरिभाऊ महाराज, देगलूरकर महाराज, एकनाथ महाराज, शंकर महाराज, गोपाळ शास्त्री गोरे, ही जी विद्वानांची मांदियाळी होती, अशा धर्तीवरती जीवन जगणारे आपल्या संप्रदायात सध्या नाहीत असं नाही आहेत, पण बोटावर मोजण्या एवढी आचार संपन्न माणसं आहे. आणि सत्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. या उलट एक विधान करतो,
संतत्व सिद्ध करायला अगदी मोठं गंध आणि माळच असावी लागते असाही अट्टहास संतांचा नाही. त्याचं संत आडनाव असावं लागतं असाही अट्टहास नाही. त्यांनी वाकळा पांघराव्यात असाही अट्टहास नाही. त्यांनी गिरिकंदरात जावं माझ्यासारखं दंडकमंडल धारण करावा असाही अट्टहास नाही. पण एक त्या पंथ संप्रदायाचा प्रोटोकॉल आहे. एसपी डीसीपी आणि पीआय न जर ड्रेस त्या काळातला घातला नाही तर त्याची निंदा होते. या वस्त्राला, त्या काष्ट्याला, सकच्छपणाला, बाराबंदीला, वस्त्राला एक विशिष्ट प्रकारची किंमत आहे. तुम्ही सगळेजण आज इथे आलात तर आमच्या विद्वत्तेला सलाम नाही, आमच्या वयाला सलाम नाही, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या गादी परंपरेला वंदन आहे. आज कीर्तनकार खूप आहेत, इंग्रजीच्या परिष्काराला सांगतात, शेर शायरी करतात, काही गाणे म्हणतात, काही तर पदावली म्हणतात, काही स्वयंरचित कविता म्हणतात, काही पोवाडेही गातात. प्रसंगावधान असावं आणि त्या प्रसंगाला ते म्हणावं, गावं, द्यावं, घ्यावं आणि विचाराची बैठक असावी. देव मामलेदारांची सेवा करत करत 21 वर्ष सेवेत समर्पित केले. वडिलांच्या नावाचं ट्रस्टही काढलं, एक विश्वास संस्था स्थापित केली आणि आपल्या मातृचरणाच्या प्रती श्रद्धाही ठेवली. पुत्र कसा असतो त्याचं एक साधारण उदाहरण आपल्याला पाहायचं असेल सटाणा तीर्थक्षेत्रात तर राधेच्या पोटी प्रसवलेला आप्पा नावाचा उत्तम पुत्र अमृतस्य पुत्राः, हे माझ्या प्रिय पुत्रांनो, उपनिषदाचं वचन आहे. हे माझ्या प्रिय पुत्रांनो, विवेकानंद असं म्हणाले, उठा, जागे व्हा, हिंदुस्थानाला आता तुम्ही निवांत पडू देऊ नका. कालीची कृपा माझ्यावरती झाली आहे. मला माझ्या गुरुदेवांनी शिरस्त्राणाला स्पर्श केलाय. आता आज्ञाचक्र माझं जागं झालंय. मला आता फक्त पदवी घेऊन बसावंसं वाटत नाही, गावोगावी फिरावं वाटतं. भगिनी निवेदिता माझ्या बरोबर आहे. आता अशी तो हिमालयापर्यंत हिंदू धर्माच्या जागरणासाठी मरावं वाटतं, राहावं वाटतं. ही कृपा कोणाची आहे? त्यांना प्रश्न विचारला. अमेरिकेत उत्तर देताना ते म्हणाले, दोनच कृपा आहेत, एक माझ्या मातेची आणि दुसरी माझ्या गुरुदेवांची कृपा आहे. एवढी मोठी माणसं जी हिमालयाच्या शिखरावर जातात त्यांना दोनच कृपा असतात, गुरुवर्य गुरुजी, एक मात्र कृपा आणि दुसरी गुरु कृपा. काही द्रोह शास्त्रकारांनी प्रतिपादन केले, राष्ट्रद्रोह करू नये, धर्मद्रोह करू नये, मातृद्रोह करू नये आणि गुरुद्रोह करू नये. हा द्रोह करणाऱ्याला नरकयातना प्राप्त होतात. अर्थात धर्म मानणाऱ्यांच्यासाठी हे सगळं मी सांगतो आहे, याच्या जाणीव असाव्या. ज्याला धर्म नावाचा पदार्थच ठाऊक नाही किंवा धर्म नावाची चवच माहिती नाही त्याला धर्मातल्या व्याख्या सांगण्यात काय फायदा. एकाने कीर्तन प्रवचन, वेद, यज्ञ, याग, क्रिया यावरती तास प्रवचन ठोकली, व्याख्यानं चांगली झाली, वेल एज्युकेशन लोकांना टाळ्या दिल्या, मैदान दुमदुमून गेलं, पत्रकारांनी मुलाखती घेतल्या, मीडिया तंत्राने चित्रीकरण केलं आणि माझ्यासारख्या पागल वृत्तीच्या आणि भोळ्या बाबड्या कपड्यातल्या एका दाढीजाटावाल्या माणसाने विचारलं, तुम्ही देव नाही 2 तास सिद्ध केलं, मला वाटतं मी कीर्तन बंद करावं, तुमचा शिष्य व्हावं, हे सगळं तुम्ही कसं शिकलात? त्याचं उत्तर आहे, महाराज मला तसं काही फार येत नाही, हे देवाची कृपा आहे. जाणकार स्त्री आणि पुरुषांच्या चेहऱ्यावरचे भाव मला इथून उमटतायत. कीर्तन ऐकायला माणसं आता कमी असावीत, पण जिवंत असावीत, जागे असावीत, चांगल्या कानाचे असावीत, मन स्थिर असावं, बुद्धीचं चांचल्य नसावं. विठ्ठल योगायोगानं मातेचं नावही राधा. राधा शब्द उलटा करा, मंचावरील लोक. राधा धारा, कशाची धारा? ज्ञानधारा. कशाची धारा? प्रेमधारा. कशाची धारा? संस्कार धारा. कशाची धारा? विचाराची धारा. कशाची धारा? आहा हा, संत सेवेची धारा, उपासनेची धारा, भक्ती प्रेमामृताची धारा, तीच राधा. आणि अशा एखाद्या राधेच्याच उदरी आप्पांच्या सारखं रत्न उदयाला येत असतं. पुत्र कसा असावा? पुत्राचा अंदाज सांगत असताना आईवडील किती थोरलेत याचा अंदाज बांधता येतो. त्या मानसशास्त्रामध्ये काही चिंतन आली आहेत. मला इंग्रजी पूर्ण येत नाही, त्या काळात मी काही म्हणी पाठ केल्या होत्या, त्यातला एक परिष्कार सांगतो.
ए ग्रँडफादर इज ए प्रॅक्टिकली बॉर्न. म्हणजे आजोबा आणि आजीचे 60% गुण नातवंडात येत असतात असं मानसशास्त्राचं वचन आहे. मग या कीर्तनात हे वाक्य मी का उच्चारलं त्याचं चिंतन ऐका मग टाळ्या द्या. आप्पा ज्यांच्या कुळात जन्माला आले त्यांचे आजोबा प्रत्यक्ष देव मामलेदार महाराजांच्या सेवेत सहवासात ग्रँडफादर इज ए प्रॅक्टिकली बॉर्न. नातवंडात ती एक धमक चमक लखत असते. मुन्ना महाराजांच्या पेक्षा श्री चैतन्य महाराजांच्या पर्यंत भाऊ महाराज विद्वान, मोठी माणसं, न्यायमूर्ती, विद्वत वरेण्य, विनम्र, श्रेष्ठ साधू सत्पुरुष. पण चैतन्य महाराजांच्या प्राज्ञतेनं उभ्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचा दीप प्रज्वलित झाला. आजोबांचे नातवंड वर्णन करायला माणसं समोरच असतात असं नाही, काही मागही करावं. चाली म्हटलं आणि तुकोबारायांचं फिलॉसॉफी तत्वज्ञान म्हटलं की रामकृष्ण महाराजांचं नाव आपण घेतोच. गाथाचा बिनचूक अंदाज म्हटलं श्री शेखर महाराज आणि राऊत महाराजांचं नाव घेणंच आहे. कूटचिंतन म्हटलं की आमचे मित्र श्री राऊत महाराजांचं नाव घेणंच आहे. धार्मिक सुसंस्कृतपण आणि वैदिकतेचा प्रचार म्हटलं की विदर्भातले नारायण महाराज शिंदे, ब्रह्मलीन निवृत्ती महाराज भक्ते, एकनाथ महाराज, सद्गीर महाराज यांची नावं घ्यावी लागतील. संप्रदायाच्या प्रती निष्ठा, व्रत आणि कडार उभा राहण्याचं काम तात्यांचं थोरलंय, त्यांना सलाम केलाच पाहिजे. विनम्रता, स्वरूपता, शांतता, समन्वय म्हटलं की संदीपान महाराजांना विनम्र अभिवादन केलंच पाहिजे. त्या त्या क्षेत्रातली ती मोठी माणसं आहेत. रामायण म्हटलं की आपल्या संप्रदायात बंदुकीची गोळी म्हणजे रामराव महाराज ढोक, गो भक्ती, रामायण आणि युवक या त्रिवेणीचा संघ म्हटलं की संजय महाराज पाचपोळ थोरलं ना. वेदांत प्रस्थानत्रय म्हटलं की पुंडलिक महाराज, जंगले शास्त्री महाराज, तुंतुणे शास्त्री महाराज, नारायण महाराज, जाधव महाराज, पंडित महाराज, क्षीरसागर महाराज. संघटन म्हटलं की बोधले महाराज, जवंजाळ महाराज, रामेश्वर शास्त्री महाराज यांची नावं घ्यावी लागतील. अन्याय काही संस्था आहेत त्यांना अभिवादन करावं लागेल. माझा मुद्दा असा आहे की ज्यांचं ज्या क्षेत्रात काम उत्तम आहे त्यांना सलाम करायला काय बिघडलं, आपलं काय हरकत आहे आपल्याला. एखाद्या गायकाचं गाणं उत्तम असेल तर शंकर महाराज वैरागकरांना वाह क्या बात आहे म्हणायला काय हरकत आहे. अभिमन्युबा मुळ्यांचं जीवन पखावजातात गेलं. कीर्तनकार ज्या स्वरात कीर्तन करतील आणि चुकून समजा मूळ स्वराच्या मध्यात प्रमाण म्हणण्यात आलं तर चलता त्या स्वरात पखावज लावण्याची किमयात आहे पखवाज वादकांना आहे. त्यांना सलाम करायला काय हरकत आहे. राजकारणातही काही महात्मे झाले. गांधी महात्मा झाले ना, फुले महात्मा झाले ना, टिळक वैदिक सनातन आणि परिवर्तनवादी झाले ना, सावरकर अध्यात्मवादी, संशोधक, वैज्ञानिक आणि स्वातंत्र्य वीरही झाले ना. ज्यांचं जे उत्तम आहे ते समाजासमोर जाणं गरजेचं आहे. आजच्या कीर्तनात मला आसव येण्याचं दुसरं एक कारण, बाळासाहेबांची एवढी ताकद हिंदुत्वाबद्दल महाराष्ट्रात अन्य कोणाची नव्हती. आणि इतिहासातले साक्ष पुरावे आणि शिवरायांचं चरित्र समाजासमोर मांडण्यासाठी ज्यांनी जीवाची रान केलं ते आदरणीय पितामह भीष्म. अरुणजीला पुण्यात 2.5 तास माझ्या कीर्तनात बसले होते. ते आत्ता म्हणावं लागेल शिवभक्त स्वर्गीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांना इथे सगळ्यांच्या तर्फे अभिवादन. नारायण ही मोठी माणसं आहे. नाव ठेवणं, घेणं, देणं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार आहे. पण एकेकाळी प्रत्येक गडाची माती आपल्या कपाळाला अभिवादन करून निष्ठेनं प्रचार करण्याचं काम सायकलवर फिरून या सत्पुरुषांनी केलं. आता लोक कोणाला चांगलं म्हणत नाहीत. रामचंद्रासारख्या देवावर संशय घेतात, सीतेच्या पावित्र्यालाही स्पर्श करतात. कृष्णासारख्या जगद्गुरु परमात्म्याला सुद्धा लोक गवळणीच्या माध्यमातून विडंबन करून गाणे गाऊन नाचतात. लोक एखाद्या यती सत्पुरुषाला सुद्धा काळिंबा लावतात. लोक म्हणतात कुणाला चांगलं. शिवशंकराला नीलकंठ म्हणाले
विष्णूला क्षीरसागरात सासरवाडीत निवांत पडणारा म्हणाले. समाज चांगलं म्हणतो कोणाला आणि समाजाकडनं आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा करावी तरी का आपण? जो समाज आपल्याला डोक्यावर घेऊन फिरतो तो समाज एखाद्या वाक्यावरनं जन्मभर आपली मातीमोल किंमत करतो. ही समाजाची पद्धती आहे. म्हणून फार समाजाच्या पाठीमागं जाऊन लोकप्रसिद्धीच्या पाठीमागं न जाता मी तर माझ्या कमी काळात कमी वयात निवृत्त धर्म स्वीकारला आणि हातच जोडले. आता प्रयासही नको आणि परिवर्तनाची नांदी नको. जन्मभर कीर्तन करून एक दोन माणसं जर आपल्या हाताने सुधरत नसतील तर आपण थांबलेलं बरं. 4-4 वर्ष आपल्या गाडीचा ड्रायव्हर राहू नये. जर तो एकादशीला जेवायला मागत असेल तर आपण कीर्तन थांबवलेलं. 3 तास व्यसनमुक्तीवरती आम्हाला बोलता येतं, पण जागर राहून सकाळचं काल्याचं कीर्तन इथनं परभणीचं करण्यासाठी ड्रायव्हरला पुढी तोंडात टाकावी लागती. रात्रभर त्याचा वास सहन करावा लागतो. पंढरीत गेलं तर चंद्रभागे वास, गाडीत गेलं तर त्याचा वास. हे काही नाही केलं तर आश्रमात निवास. एवढीच गोष्ट आता खास. काय करावं सुद्धा महाराज? हे पोट तिडकीने मी बोलतोय आणि मी स्पष्ट लोकांना आता मीडिया लेखक युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, या विचारावर तुम्हाला पटलं आवडलं तर बोलवा. अर्थात माझा तुमच्याकडे कीर्तन ठेवा असा अर्ज कधीच नाही. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. तुमच्यासारखी कुणी पण माणसं आता माध्यमाची भिक्षा घेऊन उत्तम जगता येईल, काही आवश्यकता नाही. ज्यांच्यासाठी करायचं होतं ते केलं. आता धड पडेपर्यंत धडपड करण्यात मजा नाही. कोरोनाच्या महामारीनंतर आपण सगळेजण सावरलो. यापूर्वी भारतात, देशात, पृथ्वीवरती, महाराष्ट्रात अनेक रोग आले आणि गेले. हाही येईल आणि जाईल. तरी कायद्याचा, आरोग्याचा प्रतिबंध पाळावा. हात शुचिर्भूत ठेवावे. तोंडाला बांधणं गरजेचं आहे. विशिष्ट अंतर अपेक्षित आहे. कायद्याची पायमल्ली आपल्या हस्ते होता कामा नये. म्हणूनच बसणारा तर माझ्यात कृपा हे अंतर कदाचित ठेवलं असावं. आणि त्या काळात संतांनी लिहिलं, राखावी बहुतांची अंतरे. कोरोना काळात आपली माणसं आपल्याला कळली आणि बऱ्याच लोकांना नाती उमगली आणि बऱ्याच लोकांना जन्मभूमीचं महत्व कळलं. अमेरिका, लंडन, फ्रान्स, जपान, पुणा, फ्लॅट, 4 व्हीलर, सुनबाई, हे सगळं मुंबई, पुणे. मला आता तुम्ही तिकडे दिसत नाही. अहो नको हो महाराज, 70-80 हजारासाठी जीवाला धोका आहे. इकडे 12,000 परवडले. हे आत्ता कळायला लागलं सगळ्यांना. आपल्या मातीतला स्वाद आत्ता कळला. माणसं आत्ता कळायला लागली. देवानं जणू या रोगाच्या माध्यमातून समाजाची चाचणीच घेतली आहे. आमच्याकडे शतपत्र अभंग नावाचं प्रकरण आहे आणि त्यात असं लिहिलंय, सूक्ष्माती सूक्ष्म जंतू फिरतील, लोक मरतील तेने भेणे. वैद्यांना अंदाज बांधता येणार नाही. अमुक अमुक आहे, अमुक अमुक औषध नक्की हेच आहे असं फक्त सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सगळेजण सावरलात, आवरलात. ही कृपा संतांची, ही पांडुरंगाची कृपा आहे, ही आपल्या उपास्य देवतेची कृपा आहे, ही आपल्या कुलदेवी कुलदेवतेची कृपा आहे, ही आपल्या आईवडिलांची कृपा आहे, ही या भूमीतल्या संत महापुरुषांची कृपा आहे. नाही तर कसलं कीर्तन आणि कसल्या तुमच्या आमच्या भेटी संपल्या होत्या. ऋणानुबंधाच्या भेटी हे शब्द मागे पडले असते, पण देवांची कृपा म्हणून या भेटी पुन्हा झाल्या. कारण गाठी आणि भेटी त्याच्या हाती सूत्र आहे, तुमच्या माझ्या हाती अजिबात. देवाने एक सूत्र सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे तुझ पांडुरंग. परमात्मा सांगतो, 2 वाऱ्याला निदान या, अन्न वाऱ्याला मी ऍडजस्ट करतो. देव म्हणाले, मी तुमची उपस्थिती लावतो, हजेरी लावतो. संस्था ओळखीच्या असेल तर रजा न देता हजेरी टाकण्याची प्रथा आहे. जशी वारकऱ्यांच्या ओळखीची संस्था म्हणजे पंढरपूर, ते विद्यापीठ आणि त्या विद्यापीठातले कुलगुरू पुंडलिक महाराज, गाईड सकल संत, उपास्य देव पांडुरंग परमात्मा, अधिष्ठात्री देवता जगदंबा रुक्मिणी माता, तीर्थ, चंद्रभागा,
नाव काय पंढरपूरचं? तुम्ही पुण्यस्मरण करता आईचं म्हणून वाक्य देतो, पुन्हा जागे व्हा. नाव काय पंढरपूरचं? मातृपितृ सेवा धाम. काय नाव आहे? मातृपितृ सेवा धाम. आई आणि वडिलांची पुंडलिकाने सेवाच केली नसती तर देव पंढरीत आलेच नसते. आपल्याला तिरुपतीला जावं लागलं असतं, जगन्नाथपूरला जावं लागलं असतं, वृंदावनात जावं लागलं असतं, मथुरेला जावं लागलं असतं, हरिद्वारला जावं लागलं असतं, तरी माग मूस लागला नसता. हे महाराष्ट्राचं परम भाग्य आहे की चंद्रभागेच्या तीरावर श्रीहरी पुंडलिकाच्या आई वडिलाच्या सेवेच्या प्रीत्यर्थ खुश होऊन आज उभेत आणि त्यांच्या वारीला जाण्याचा सुगीचा दिवस म्हणजे वारी. समूहानं जाणं आणि येणं म्हणजे वारी, सेवा करणं म्हणजे वारी, झुंड म्हणजे वारी, संकीर्तन करणं म्हणजे वारी, संतांच्या संघात गुणानुवाद गाणं म्हणजे वारी, उपवास करणं म्हणजे वारी. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. पातेल भर साबुदाणा खाणे म्हणजे उपवास नाही. वेफर्स चालतात, ड्रायफ्रूट चालतात. हल्लीच्या सुधारित लोकांना तर खिरे म्हणजे काकड्यांची कोशिंबीर सुद्धा चालते. आणि चवीला जर थोडी जिरे असतील तर खूपच छान. आणि काही इंग्रजांचे अनुयायी आपल्या महाराष्ट्रात राहणारे ते म्हणतात 12च्या पुढे तसा नाश्ता करण्यास काही हरकत नाही. अरे अमावस्या आणि पौर्णिमा जसे किती वाजून किती मिनिटाने लागते आणि समाप्त होते, तद्वत एकादशीचा अंदाज लावायचा नाही. सूर्य सिद्धांत मतानं सूर्याच्या स्पर्शाला जी तिथी असते ती तिथी मानावी लागते पूर्ण काळ. याचं पारण दुसऱ्या दिवशी अंबरीशासारखं करावं लागतं. रात्री 12चा आपला संबंध नाही. आपण मेकॉलेची अनुयायी मंडळी नाही, आपण महाराष्ट्रातले आहोत. काही आपले कीर्तनकार आता चांगली शिकलेली आहेत, पण ते मेकॉलो, सॉक्रेटिस, शेक्सपियर हेही मांडत राहतात. मी एक वाक्य बोलू का? हे सगळे थोरलेच आहेत, पण संत विचार आपल्याला एवढे थोरले की अन्यांना भीक मागायची आपल्याला आवश्यकता नाही. एवढे थोरले आपण आहे. पण त्या थोरल्या संतांना वारी नावाचं प्रकरण तुम्हाला मला घालून दिलं उपासनेसाठी. वारी ही आहे आणि आईचं पुण्यस्मरण ही आहे. पुण्यस्मरण पुण्यात्म्याचंच होतं, पापात्म्याचं होत नाही. पुण्यस्मरण अधिकाऱ्याचंच होतं, कर्मभ्रष्टाचं होत नाही, धर्मभ्रष्टाचं होत नाही. पुण्यस्मरण काकड आरती, भजन, कथा, कीर्तन, पादसेवन, संत प्रांगण स्वच्छ करणं ही कृती जे करतात त्यांचं पुण्यस्मरण होतं. वैदिक मार्गात याला श्राद्ध म्हणतात आणि संप्रदायात याला पुण्यस्मरण म्हणतात. 2 विभाग तुम्हाला सांगितले. सकाळी ब्रह्मार्पण वा पिंड तर्पण, श्राद्ध प्रकरण. परंतु कदाचित सांगणारा उपलब्ध झाला नाही आणि कर्त्याला इंटरेस्ट नसेल तर रात्री त्याच्या पती कथा, कीर्तन, भागवत, रामायण करावं. याला पुरावा काय? याला म्हणतात गोष्टी श्राद्ध. नाही ब्राह्मण मिळाले सांगते, कर्त्याच्या धर्मपत्नीला आज करणे योग्य नाही, कान फाटलेला आहे, भूमी सारवलेली नाही, द्रव्याचा अभाव आहे, अशा प्रसंगाला रात्री गोष्टी श्राद्ध करावं. गोष्टी श्राद्ध म्हणजे कीर्तन, प्रवचन, देवाची लीला, संतांचे गुणानुवाद गावे, याला गोष्टी श्राद्ध म्हणतात. म्हणून तुम्ही 2 कर्म केले. वैदिक परंपराही सांभाळली आणि संत परंपरेप्रमाणे क्रियाही केली. योग असा पंढरीची ही वारी आहे आणि आईचं स्मरण करणं ही सुद्धा 25वी वारीच आहे. लक्षात घ्या, वारीच आहे. तिच्या प्रतिमेला अभिवादन करणं, तिच्या समाधीला पुष्पांजली समर्पित करणं, हे काहीच करता नाही आलं तर शास्त्रकारांनी मर्यादा सांगितली. सुद्धा महाराज त्यांनी पर्वताच्या टेकडीवरती जावं, दक्षिणेकडे तोंड करावं, हातात फूल घ्यावे, अर्पण करावं आणि बोंब मारावी.
ते सुद्धा श्राद्ध होतं. तुमच्या प्रती माझ्या मनात शुद्ध भाव आहे, पण माझ्याकडे काही नाही, मला गोड करा, असाही एक अर्थ लोकांच्या समोर सांगता येईल. या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ मी अभंग या बाबतीत निवडला. जर तुम्हाला वारी, पूजा, कथा, कीर्तन, नैवेद्य, उपासना, संत सेवा, ग्रंथपठन, वाचन, मनन, निधिध्यासन, श्रवण करायचं असेल तर तुम्हाला मानव व्हावं लागेल. पशु काय पापपुण्य जाणती, हे जनावरांना नाही शिकवलं की 50 जनावर एका हॉलमध्ये आलेत आणि त्यांच्यासाठी 3 दिवस प्रवचनाचे सत्र ठेवलेले आहेत आणि शेवटच्या दिवशी ते म्हणाले हे ऐकून आम्हाला फारच तृप्तता वाटलेली आहे, असं मी अजून मीडियाला पाहिलेलं नाही. 1000 गाढवं एकत्र आले, त्यांनी एक वारी सुरू केली, असं ऐकलं नाही. हा पाशात एखादा गाढवा असू शकतो, पण प्रत्यक्ष गाढवं एकत्र आले आणि त्यांनी वारी सुरू केली असं ऐकलं नाही. 50 कुत्री एकत्र आले आणि त्यांनी काकड आरती विणेवरती स्वरात गायली असं ऐकलं नाही. आहार निद्रा भयमैथुनंच, हे पशूंना काय कळणार? मानव आणि पशु हा भेद आहे की देह हा दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वैतत् देवा, काय दुर्लभम त्रयमय वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. दुर्लभ आहे मानव देह, त्यात दुर्लभ आहे श्रीगुरु मिळणं, त्यात दुर्लभ आहे मुमुक्षत्व, या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत. आणि कदाचित काकताली न्यायाप्रमाणे हा देह मिळाला तर तो सत्कर्म परिपाकात खर्च व्हायला हवाय. हे टाळ भजनासाठी अपेक्षित आहे. कीर्तनात विठ्ठल, विठोबा रुक्माई, ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी, हे जे भजन आहे ते गायक, वादक आणि ऐकणारे या सगळ्यांनी सामुदायिक करतल ध्वनी करायचा आहे. म्हणजे यात योगिक प्रक्रिया आहे. टाळी वाजवली की प्रत्येक पॉइंट दाबल्या जातो. ऑलरेडी ॲक्युप्रेशर होतं, सर्क्युलेशन उत्तम चालतं, पक्षाघाताचा अटॅक येत नाही, म्हणजे अंगावर वारे जात नाही, शुगर कंट्रोल राहते आणि विनाकारण चक्कर येत नाही. याकरता जो परमार्थाच्या चक्री सापडला त्याने टाळी वाजवली की जीवन कृतकृत्य होतं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक. वाटही चालावी पंढरीची. आता पंढरी म्हणजे पांडुरंगाची आहेच, पण पंढरी शब्दाचा विद्वानाला अजून एक अर्थ लावला, ज्ञान मंदिर. आज आपण पंढरीतच आहे, ज्ञान मंदिरात आहे, म्हणजे पंढरपूरच आहे. आणि मग त्याचं दास्यत्व करावं, त्याची सेवा करावी. 9 प्रकारची भक्ती श्रीमद भागवतात शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितली. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, मात्मनिवेदनम इत्यादी. दास्य महत्वाचे आहे. माणसं विद्वान होतात पण दास होत नाही. माणसं अधिकारी होतात पण सेवक होत नाही. माणसं निवेदन करतात पण चटई उचलत नाही. माणसं सूत्रसंकलन करतात पण हार आणि डुक्क्याचं तबक मंडपात घेऊन येत नाही. माणसं पत्रिकेत अन्नदानाच्या पंक्तीत नाव टाकतात पण पंगतीत भोजन केलेल्या संतांची पात्र उचलत नाही. मी मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. वेळ अधिक होईल, कीर्तन आटोपतोच घेतं, कमी वेळेत चांगलं सांगावं आणि अधिक वेळ लोकांना बसू नये. सगळ्यांचा हल्ली शेड्यूल खूप बिझी आहे. आपण आला, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. एक तर जन्म नाही, कदाचित प्रायः मिळाला आणि तोही वैष्णवांच्या सेवेकरता, देवाच्या भजनाकरता मिळाला तर जन्माला यावं, अन्यथा येऊ नये. अभंगाचं प्रथम तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा
तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे धन्यवाद. सुदाम महाराजांना देवळ्याला जायचे, त्यांना परवाना आहे. छान. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे वापुडी. घेईन मी जन्म याजसाठी देवा यासाठी देवा तुझी चरण सेवा. देवा याकरता मी जन्म घेईन. किती आले न किती गेले, उपजले मेले आयसे किती. नाथांच्या हरिपाठात तीव्र शब्दात स्पष्ट सांगितलं, उपजले मेले आयसे किती. किती आले आणि किती गेले त्यांचा विचार मांडलेला नाही. येथे नाही गुरु आले अवतार, एरते पामर बडे बडे आले बडे बडे गेले. प्रत्येकाला यावं लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. या सुसंस्कारित व्हा आणि जा, पण कीर्ती ध्वज फडका एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना. कीर्ती ध्वज फडका, नाही तर आले आणि कित्येक गेले, कित्येक गेले. अहो सकाळी नाश्ता केला, धाब्यावर गेला, पिला, जाताना गाडीला कट मारली आणि त्याचं पुण्यस्मरण झालं. आणि त्याच्या पुण्यस्मरणाला काय वर्णन करावं कीर्तनकाराने, काय त्यांचा स्वभाव, छान पीत होते ते सांगता येईल. कधी कधी आम्हाला सगळ्याला बऱ्याच लोकांना दुर्दैवाने द्रव्याच्या अभिलाषी पोटी नको त्याचं वर्णन करण्याचा योग येतो. त्याला दुर्दैवी योग म्हणावं. योग्यम योग्याय दातव्यम, योग्यालाच योग्य द्यावं, पात्रालाच पात्र वाढावं. वाक्य कळलं? अपात्राला नाही. हा भुकेल्याला द्यावं पण अपात्राला नाही, पात्रास पात्र करावं. चिंतनाचा विषय असा, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. चकारानं क्रिया पक्की होते. गुरुजींना मी म्हणालो, तुम्हाला आप्पांचा फोन आला का? हो आला आणि मी येणार आहे.
तारखेच्या दिवशी पण संपर्क त्यांनी केला. योगायोग असा, जळगाव जिल्ह्यात खानदेशामध्ये त्या गोंडगावी मी गेलो आणि तिथे 5 दिवस माझा मुक्काम, नगर प्रदक्षिणा, त्यानंतर अजून एक पिंपळगाव हरेश्वर गाव आहे तिथेही जाणं झालं. त्यानंतर जनार्दन स्वामीच्या पवित्र भूमीते दर्शनाला जाण्यात आलं. त्यानंतर धनंजय महाराजांच्या आश्रमातही मी गेलो आणि त्यांच्या बहिणीकडे म्हणजे भातसेवांच्याकडे तिथल्या मुलाने मला आग्रहपूर्वक बोलवलं. गुरुजी आग्रहपूर्वक बोलवलं, आपलं फुलं पुष्प सगळी दिली आणि त्यांनी यांना व्हिडिओ कॉल केला. यांनी सांगितलं तुमचा योग आहे, चांगलं झालं ती आली आहे, आपलं एक काम आहे कीर्तनाची तारीख त्यांची तेवढी पहा. तेवढं माझं बोलणं झालं. 17 तारीख की 15 तारीख याबद्दल माझ्या मनात झाला भ्रम. पुन्हा मी त्या गोंडगावच्या विप्रांना फोन केला, गुरुजींना, गुरुजी का हो, कुठपर्यंत आले कीर्तनाचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मला पंडित गुरुजींचा फोन आला, आपणचा फोन झालाय का, ठरलंय ना येण्याचं. मी हो म्हणालो. कार्तिकीच्या पंढरीच्या वारीचं भानच राहिलं नाही. मी त्या प्रेमाच्या भरात बेशुद्धच झालो. प्रेमाच्या भरात म्हणालो ना, आता तेवढंच एडिटिंग करा बुवा, बेशुद्ध झाले होते. मी त्यांना नकार देण्या एवढी हिंमतच केली नाही. देव मामलेदार, तुम्ही त्यांची सेवा करता, त्या पटांगणात मी आलो होतो, नक्की येतो. होय म्हणालो, या ठिकाणी आलो. ती पण माऊली, जसं मी आता राधाई साहेबांच्या प्रतिमेला पाहिलं आणि त्या समाधीला माल्यार्पण केलं, तसं दिव्य संत त्या मातीचं आहे. तसंच 80-85 वर्षाचं वय आहे त्यांचं. आणि त्यांचा जो नातू आहे तो त्या कार्यक्रमाचा आयोजक होता, तिथे प्रमुख लीडर, फोटोग्राफी, मीडिया तंत्र. त्या 4-5 लोकांनी अनुग्रह घेतला माझा आणि 5 दिवस मुक्कामाला थांबलो. आपणचा फोन येईल, तुम्हाला यावं लागेल, आपणचा फोन, ते सगळे येणार होते. पण त्या यष्टीच्या सुविधेमुळे त्यांना येता आलं नाही. पुढे कधीतरी पुन्हा योगी मी गुरुजींना धन्यवाद देतो. त्यांना मी कृतज्ञतापूर्वक म्हणालो की आपल्यामुळे ज्या व्यक्तीचा परिचय झाला त्याला तुम्ही या. मग ते काय म्हणाले, मला तुम्ही चिंता करू नका, मी येणारच. मी अभंगासाठी बोलतोय आता. ते काय म्हणाले मला, मी येणारच. म्हणजे याच अक्षराच्या क्रियेनं पक्क झालं काम. म्हणलं आता आपल्याला चिंता नाही. त्यांचा माझा दुवा साधणारी प्रेम हृदय स्पर्शी व्यक्ती आल्यानंतर गाठ पक्की बसणार आहे, जायचंच. पखावयातले 2 अक्षर सांगतो, क ग आणि क अथ. ग अर्ध आहे, क अर्ध आहे, क अथ पूर्ण आहे. त्या क अथ न अक्षर स्पष्ट होते. घिडनग तिरकिटन धीरकिट, हे अक्षर समांतर वाटतात पण प्रत्येकाचा उच्चार नादब्रह्म स्वतंत्र आहे. काही अक्षर ठासून वाजवायचे आहेत. चाल म्हणताना गाताना समेवरती आघात आहे, तसं इथे तरीच च अक्षरावरती स्वर आहे, वेदासारखा स्वराला आघात आहे, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. आता एक प्रश्न निर्माण करतो, विठोबाचेच का? अन्य देव काही कमी आहे? 33 कोटी आहे, काही भैरव आहे, काही चामुंडा आहे. तर कोटी शब्दाचा अर्थ संख्या नसून कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. भारतीय संस्कृती तत्वचिंतकाने लिहिलं, कोटी शब्द संख्या वाचक नसून कोटी म्हणजे प्रकार. भिन्न भिन्न प्रकाराच्या भिन्न भिन्न देवता आहेत. भगवान दत्तात्रय देवात राष्ट्रपती आहे. ऊर्जा देण्याचं काम सूर्यनारायण करतायत. रासायनिक अभिक्रिया देण्याचं काम चंद्रमा करतायत. शक्ती प्रदाती भगवती जगदंबा आहे. बुद्धी देणारा गणाध्यक्ष गणपती आहे. मंगल करणारा भगवान उमापती महादेव आहे.
भक्तांना जवळ करणारा भगवान श्री नारायण आहे. धनकनक संपन्नता देणारी लक्ष्मी आहे. मधुकैटभ आणि महिषासुराचा वध करणारी स्त्री शक्ती स्वरूपीने अष्टभुजा आहे. प्रेम समर्पण करणारी राधा आहे. आणि घाबरू नका, जवळ या माझे पती, सर्वांना जवळ घेता सांगणारी रुक्मिणी आहे. रुक्मिणी आहे. माझा पती एवढा भोळा आहे, संसाराचा, प्रपंचाचा, कैलासाचा, प्रॉपर्टीचा विचार न करता संकट कोरोना सारखं आलं की समोर जातो, ॲम्ब्युलन्स मध्ये व्यक्तीला टाकतो, औषध उपचार करतो, खाणं पिणं देतो. असाच माझा पती आहे. हलाहल प्राशन केलं, नीलकंठ नाव धारण केलं, भोळा बाबा म्हटले, दिगंबर राहिला, पण जगत कल्याण करतो ही पार्वती सूचना देते. प्रत्येक देवतेकडनं काही ना काही शिकण्यासारखे वेदमंत्र कीर्तनात म्हणू नये असा धर्मकटाक्ष, पण तो स्वरितानी म्हणू नये, साधा म्हणावा श्लोकासारखा. नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. तो सभेचा अधिपती आहे, मालक आहे, अध्यक्ष आहे. भारतीय घटना जन्माला येण्याच्या नागरिक शास्त्रे गणपती सभा अध्यक्ष आहे. केवढं तत्वज्ञान आहे. ही दृष्टी स्वाध्यायवाल्यांची, ही दादांची दृष्टी, ही आनंदराव आठवले आप्पांची दृष्टी, पंढरपुरातल्या ज्यांचं जे चांगलं ते चाललंय. इस्कॉनवाल्यांनी महाराज गीता जगभर नेली. आणि कलिसंक्रम उपनिषदातला महामंत्र हरे कृष्ण हरे रामा जगभर, लंडन, फॉरेनला, जपानला म्हणायला लागले. आता एक कौतुकाची जमीची गोष्ट आहे की परप्रांतातले आंतरराष्ट्रीय भागवत रामायण सांगणारे सगळे साधू संत महाराष्ट्रातल्या संतांचे अभंग म्हणायला लागली. त्यांचं आपणच टाळ्यावरून स्वागत केलं. आता म्हणायला लागले. नाही तर एक काळ असा कुंभात आमचा होता सुरुवातीला की ते आम्हाला विचारायचे कि ये नामदेवजी कोण होते हैं, ये क्या होता है वारकरी. त्या काळात भोगलं आणि मी त्यागलं. कारण आहे भोगे रोग भयम, ते त्यागायचे. त्यागात शांतरनंतरम भगवद्गीता तत्वज्ञान. त्यागात शांतरनंतरम, त्यागात शांती आहे. मुलांनी मला बंगला घेताना विचारलं नाही हा राग मनात ठेवण्यापेक्षा खरेदी खताचा त्रास मला न होता त्याने घेतला हे जमीचं सांगतो. किचन मध्ये सुनेनं पाया स्लीपर चप्पल घातली म्हणून तिला आता विडंबन करून बोलण्यापेक्षा म्हणावं कदाचित तिच्या पायात तो खडावा असावा. येणाऱ्या काळातल्या महाराजांच्या गाडीमध्ये बिस्लरी बाटली पाण्याची असेल तर नाव न ठेवता त्याला आधुनिक कमंडलू म्हणावे. कुंकू लावत नाही म्हणून कीर्तनात टीका स्त्रीवर करण्यापेक्षा विज्ञान सांगावं कुंकवात केमिकलचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्वचेला चर होतो आणि चांगल्या स्किन स्पेशालिस्टाला ते नीट होत नाही म्हणून टिकली लावण्यास हरकत नाही. भांडणं का करायची आहे, वाद का घालायचा आहे. सगळ्याच गोष्टी कपड्यावर अवलंबून नाही. त्याच्या अंतःकरणाची बैठक पवित्र असावी लागते, ताकदीची असावी लागते. आणि ती ताकदीची बैठक संत विचारणं पक्की होत असते, दास्यत्वानं होत असते, सेवेनं होत असते, समर्पणानं होत असते, श्रद्धेनं होत असते, चिकाटीनं होत असते. अन्यत्र होत नसते. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. विठोबाचेच का उत्तर येथून पुढे जातो. विठ्ठलात सगळ्या देवांचा समावेश म्हणून उत्तर संपलं. जरा सुधारून सांगतो. मी विधाता ब्रह्मदेव, ठनिलकंठ लक्ष्मीकांत, ल लक्ष्मीकांत,
नीलकंठ विविधाता ब्रह्मदेव. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता एका दर्शनात कृपा प्राप्त करून देत असतील तर विठ्ठलाकडे जायला काय हरकत आहे? वा. तिरुपतीला गेलं भद्र करावं लागतं, बद्रीनारायणला गेलं हिमवंतू दोष खाये. ज्ञानोबराय म्हणाले सर्दीचं इन्फेक्शन होतं, कधी दरी कडा कोसळेल सांगता येणार नाही, कधी हिमवत वृष्टी होईल सांगता येणार नाही. बद्रीनारायणला कळलं का? रमण रीतीत पाय रोवली जातात, वाळू चिटकत नाही. पण जगाच्या पाठीवर एकच दैवत आहे की प्रत्येकाला येता येतं, त्याला जाती धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग संस्था हा प्रतिबंध नाही. ही कुंपण तटबंदी तोडली आहे. सगळ्यांनी यावं, त्याच्या पायाला आलिंगन देऊन आपल्या डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक करावा आणि वारी उपासना पूर्ण करावी. जगमनीत पाणी मंडन मंडनाला. अरे एवढंच समुद्राचं पाणी संसाराच्या सागराचं आहे. घाबरू नकोस, बुडायला लागला की हात उचलीन, तुला कवेत घेईन आणि खांद्यावर घेईन, घाबरू नकोस. असं निर्भेळ दैवत पांडुरंग परमात्मा आहे. आणि चोखोबरायांनाही स्वीकारलं, कर्मातल्या सावता महाराजांनाही स्वीकारलं, नरहरी महाराजांनाही स्वीकारलं, मेरीला स्वीकारलं, जनीला स्वीकारलं, कानोपात्रेला स्वीकारलं, त्यांनी ज्ञानोबारायला स्वीकारलं. यांनी सगळे पंथ संप्रदाय एकत्रित आणले आणि सगळ्याला प्रेमालिंगन दिलं. अन्यत्र जरा थांबा, लांबून नमस्कार करा, पुढे तुम्ही जाऊ नका, जरा प्रतिबंध आहे, हे फलक ऐकावं लागतं किंवा तिथे तशा घोषणा असतात. पण याला प्रत्येकाने यावं आणि आलिंगन द्यावं, आलिंगन द्यावं. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, पाया पडे जग एकमेका. आता मी यती स्वरूप धारण केलं, विधिवत केलं, पिंड प्रदानासहित प्रेष मंत्रासहित. पण उपजतच अंतःकरणात तो मुळात भाव असल्यामुळं पंढरीत गेलं आणि समोर माणसं आली की सहज हात असा होतो, जय हरी जय हरी जय हरी जय हरी. आणि विनम्रतेनं माणसं वागतात आणि प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करतात. जगाच्या पाठीवर महाराष्ट्रासारखी संप्रदायाची सारखी शिकवणूक कुठेच पाहायला मिळत. हा फायदा आहे, बेनिफिट आहे. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, हे दैवत आहे, उपास्य पांडुरंग परमात्मा. कोण आहे परमात्मा? कोण आहे? गीताचे उपदेशिली तीही विटेवरी भाऊ. कुरुक्षेत्रात मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला गीता तत्वज्ञान आणि शिकवलं तोच कृष्ण परमात्मा. आता द्वारका ऐश्वर्य संपन्नता असूनही त्यागून पंढरी दिंडीरवनात आले आणि पुंडलिकाला म्हणाले मी प्रसन्न आहे. पुंडलिकाने विचारलं देवा तू कोण आहे? अरे मी देव आहे, मला वेळ नाही. का? आई वडिलाची सेवा चालू आहे. आप्पाला विचारलं आज येता का पंढरपूरला? आलो असतो, पण माझी आज इथे वारी आहे. का? माझ्या आईची सेवा आहे, सेवा आहे, सेवा आहे. क्षमा मागून सांगतो, रागावू नका. नवीन लोक आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण विसरतात, डेव्हलपमेंट करतात, कारखाने घेतात, पद घेतात, संपत्ती संपन्न होतात, पण आई वडिलांच्या प्रती त्यांच्या अंतःकरणात ओलावा राहिला नाही, सेवा राहिली नाही, समर्पण राहिलं नाही, श्रद्धा राहिली नाही. माणसं दुरावली गेली. ती माणसं माणसात येण्याकरता जगाच्या पाठीवर एकच संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृती आहे. तिचा ऱ्हास होता कामा नाही. याकरता तर हिंदू संस्कृती रक्षक संघाची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि त्याचा आचार या नात्याने बंद धारण करून मी ताकदीनं सांगतो की भारतात पुन्हा हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन होणं काळाची गरज आहे. पुन्हा शिवराज्य, पुन्हा संभाजी महाराजांचं राज्य, पुन्हा विवेकानंद आणि पुन्हा एकदा रामराज्य गरजेचं आहे. त्याची आवश्यकता आहे, आवश्यकता आहे. माता भगिनींना प्रार्थना आहे, तुम्ही खूप शिका, वेल एज्युकेटेड व्हा, पण पाळण्याची रूढी कृपया सोडू नका. ही तुम्हाला विनंती आहे, प्रार्थना आहे. नवरा खूप ऑफिसर असेल, पण तुमच्या हातानच कडी किंबून एक पोळी त्याच्या मुखात भरवा. त्यातला आनंद आणि प्रेम काही वेगळं आहे. जगभर फिरा, पण संध्याकाळी आल्यावर आईच्या मांडीवर मान टाकून तिला म्हणा, आई खूप कंटाळलो होतो, पण तुझ्या स्पर्शाने आज मी ना खूप ताकदवान होतो. जन्मभर प्रवास करा, पण घरी आल्यावर किलकिला डोळ्याच्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात ती काठी पाहिल्यावर वडिलाला आल्या आल्या भेटा, बाबा महिनाभर फिरलो पण तुमची आठवण येत होती,
त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात, समुद्र व्हायला लागतो आणि त्या प्रेमाच्या पाटात ते पोरग ओलचिंब होतं. त्याला वाटतं की या थकलेल्या काळात मला माझ्या पुत्राचा आधार आहे, कन्याचा आधार आहे. पुत्रच असावा असं मी मुळीच म्हणत नाही, कन्या असेल तरी चालेल, पण खूप मोठे व्हा, पण आई वडिलांच्या प्रति प्रेम ठेवा. सकल तीर्थांची धुरी आहे जी एका माता पिता. जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं तीर्थक्षेत्र आहे माता आणि पिता. म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. माताच कमला दीदी पिता देवो जनार्दना. आधी माता नंतर पिता. भारतीय संस्कृती पितृप्रधान आहे, पण मातृत्वाच्या पराक्रमानं शौर्यगाथा त्याची अखंड धारा वाहत राहत असते. मग आईच्या प्रती आपली भावना, तुम्ही करताय नातवावर संस्कार होतील, तुम्ही करताय सुन्यावर संस्कार होतील, तुम्ही करताय पुतण्यावर संस्कार होतील, तुम्ही करता भाच्यावर संस्कार होतील, तुम्ही करता समाजावर संस्कार होतील. मी आमच्या पूर्वी करवीर पीठाच्या जुन्या माझ्या गुरुजींना शंकराचार्यांना विचारलं होतं, विद्वान नरसिंह भारतींना, की दंडी झाल्यावर संध्या नाही, मग तुम्ही संध्या का करता? झाली संध्या संदेह माझा, मग तरी का करता? त्यांचं उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणाले, मी संध्या करत नाही, पण या पीठावर असूनही धर्माचार्य असून जर मी केलं नाही तर बरोबरचे ब्राह्मण, गाडीतला ड्रायव्हर, ज्यांच्या घरी उतरलो ते काहीच करणार नाहीत, म्हणून मी करतो. यद यद आचरती श्रेष्ठः एत वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती एरती चानुष्ठिती सामान्य सगळं. तुम्ही केलं की घरावर संस्कार होत असतात. मग अभिवादनशीलस्य, आपल्या घरात कुणी आलं की घराच्या प्रमुखाने त्यांना नमस्कार करावा. म्हणजे लाज वाटत का होईना, घरातले अर्ध का होईना वागतात, अर्ध का होईना वागतात. वाकलं की माणसं देवाला प्रिय होत असतात. ताट झाली की कोरोनात लवकर जात असतात. ही त्याचं स्वच्छ उत्तर आहे. मी अधिक नाही बोलत, वेळ होत आला. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. विठ्ठलात सर्व देवता आहेत, सर्व देवतेत विठ्ठल आहे, म्हणून दास विठोबाचे भावे. अन्यत्र नाही. पांडुरंग दत्तात्रय पण आहे. वासुदेवानंद टेमे स्वामींचं चरित्र आणि अभ्यास पहा, अष्टक पहा. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधी. दत्तच पांडुरंग आहे, पांडुरंगच दत्त आहे, कृष्णच पांडुरंग आहे. अजून एक सूत्र सांगतो, बऱ्याच कीर्तनात मी बोललोय, पण तुमच्यासाठी अजून एकदा सगळ्यांच्या करतल ध्वनीच्या अपेक्षा करतो. ऐका, रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. हे गणित आहे. राम अधिक कृष्ण बरोबर विठ्ठल. मग सर्व देव त्यात येतात. तांडत प्रयास का करावा? तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. हे कळूनही जर केलीच नाही सेवा तर मग नाही तरी काय, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय नाही
बसत नाही. तुम्ही ज्ञानी नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, त्यांना बापुडी म्हटलंय. मी अर्थ सांगत बसत नाही. जाल्याचे ते फळ, काही लोकांनी आता सुधारित पाठ केला, जन्माचे ते फळ. जुना पाठ जाल्याचे ते फळ. मी निवृगावकरांचं प्रकरण पाहिलंय, आमच्या नतुसिंग बाबांचा प्रकाशित गाथा पाहिलाय, साखरे महाराजांचा पाहिला, दिवडीकरांचा पाहिला, शिरवळकरांची ओळ पाहिली आहे, कराडकरांच्या प्रती पाहिल्या. जाल्याचे ते फळ म्हणजेच उपजल्यानंतर, मृत्यू लोकात आल्यानंतर त्याचं खरं फळ आहे अंगीला गोनेदी मळ. मळ खूप आहे. आता मळ सांगत बसल्यावर पुन्हा तुम्हाला तळमळ होईल. काहींची तळमळ आहे, पण त्यांच्या तळातलाच मळ न गेल्यामुळे तळमळ करते. काहींना चारित्र्याच्या भ्रष्टतेचा मळ आहे, कलंक आहे. काहींना अर्थ पिपासेचा मळ आहे, काहींना पदाचा मळ आहे, काहींना स्वरूपाचा मळ आहे, आणि सगळ्यात महत्वाचा लागोनेदी मळ ममतेचा. मळ कोणता न लागावा? ममतेचा. हे माझे आमच्यासाठीच मूवी आहे, ज्ञानोबाराने खर्च केली. मला फक्त तोंड पाडून दाखवा तिचं. हा बरोबर, मी माझे हा जयाचे अंतःकरण. पण पुढचं महत्वाचं, पार्था अर्जुना तो ती ते, तो संन्याशी जाण सप्ताहापुरता, कीर्तनापुरता, चातुर्मासापुरता, प्रसादापुरता, पाद्यपूजेपुरता नाही, धर्मसभेपुरता नाही, निरंतर अखंड अव्याहत निर्व्याज कायम निरंतर. ममतेचा मळ ज्याला लागला ती संपली, आणि ममता ज्याने त्यागली ते राहिले. संत आणि ममता हा नात्याचा संबंध जुळत नाही. सांभाळी सांभाळी आपुली ही माया. विठोबा, पांडुरंगा, कृष्णा, देवा, नारायणा, ही तुझी जी माया आहे ना, तू सांभाळ. आम्ही सांभाळू शकत नाही. आपण आपली सांभाळू शकत नाही तर मायेचं काय? नाही कळलं? तुम्ही सगळे संन्यासी. माया सांभाळ. ममतेनं बड्या बड्याला ग्रासलं, बड्या बड्याला आंधळा धृतराष्ट्र. काही कमी नाही, बसून सुखात सगळं मिळालं असतं. सगळं. पुतणे चांगले होते, बंधू चांगले होते, विदुरांची नीती अत्यंत उत्तम. कृष्ण कृपांकित पांडव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, रथी, महारथी, अतिरथी, विद्वत, वरेण्य. पण ममतेची अवदसा डोक्यात शिरली, आणि ज्ञानोबारांनी छान लिहिलं, पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. संजया, माझे पंडूचे पोरं काय करतायत? संजय, मी असतो तर म्हणाला असतो भजे खातायत, नाश्ता करतायत, लुटतायत जगाला. त्याने सांगितलं युद्धाची तयारी आहे. अरे कोण पडायला लागले, कोण जिंकायला लागलंय? काही गरज आहे आंधळ्याला? बसल्या बसल्या अशा सिंहासनावर बसला होता तो, फक्त त्याला फेटा नव्हता, मुकुट होता. ऐकताय ना? आणि त्याचा मेहणा तो शकुनी, जिजू कुछ भी करो,
बस एक बार पांडवों को हटा दो, बस दुर्योधन मेरा राजा राजा हो जाए. मी शकुनी नाही, धृतराष्ट्र. कीर्तनात नाट्यछटा नावाचा एक प्रकार असतो आणि त्याला नवरस भरवी सागर म्हणतात. त्यापैकी एक फरमाईश चक्रधार मी तुमच्या समोर मांडला, बाकी काही नाही. आणि त्या आंधळ्याला मोह ममता, सुईच्या टोका एवढंही राज्य पांडवांना द्यायचं. ही पुत्रप्रेमाची ममता, ही अहंता, हा मोह बड्याबड्यांना त्रास दिला, बड्याबड्यांना त्रास दिला या ममतेनं. म्हणून ही ममता नावाची जी म्हातारी आहे ना, ती घातक आहे. दंभ नावाचा सासरा आहे ना, तोही घातक आहे. कसपट वर्तन करणारा धीर आहे ना, तोही त्रासदायक आहे. अहंतेचा डेरा तोही घातक आहे. काम नावाचा कोतवाल डेंजर आहे. मनाची पाटील करेपठेड आहे. ही सगळी नाथांची रूपक आहेत. वेळ आधी न दवडता इथे मी थांबतो. ज्याचे ते फळ अंगी लागो नेदी मळ, मळ न लागता स्वच्छ प्रतिभा संपन्न आणि साधना संपन्न जीवन असावं. फार नाव नाही झालं तरी चालेल. आमच्याकडं महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे होते. चातुर्मासाचा कालावधी आणि राष्ट्रपतींचं निमंत्रण आलं की पुरस्कारासाठी आपली नियुक्ती झाली आहे. त्याने सांगितलं आलो असतो, तुमच्या पत्रातच मला पुरस्कार मिळाला, पण माझ्या धर्माची रीती अशी मी सीमोल्लंघन करणार नाही. ते पत्र त्यांना शासनाच्या मार्फत चतुर्वेद विद्यालयात पाठवण्यात आलं. अशी ज्ञान आणि निष्ठा संपन्न माणसं या भारतात होती, राष्ट्रात होती, आहेत, असणार आहेत. आणि अशांचं होणार आहे, अन्यांचं नाही. ज्याचे ते फळ अंगी लागून नेदी मळ, तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले. भले, मोठे, नामांकित, वर्चस्व संपन्न, अधिकारयुक्त, विवेकी, एका शब्दाला अनंत अर्थ प्रतिपादन करता येते. ज्यांच्या नावे मानवले म्हणजे त्यांच्यामुळे नावारूपाला आले. कोण भले ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा, आदिगुरुशंकराचार्यापासून ते कबीर, लतीफ मुमिनापासून ते सकल संतांपर्यंत हे थोरले. त्यांच्या नावानं आपल्याला प्रतिष्ठा आहे. आपल्याला हार काय, कुंडली कवडता म्हणतो म्हणून. आपल्याला नमस्कार काय, ज्ञानदेव तुकारामाचा उच्चार करतो म्हणून. आपल्याला आलिंगन का, कंठी तुलसी ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन आहे म्हणून. आपल्याला अभिवादन का, आपण आचार्यवान आहात म्हणून. तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले नाही तरी काय थोडी. श्वान सुगरे बापुरी ढोबार जय
सदरा खाली ही कीर्तन सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो आणि थांबतो. विठ्ठल आचार्य अमृतानंद स्वामी महाराज यांनी आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपल्या विचारांनी आपल्या शब्दांनी निश्चितच आपल्याला सगळ्यांना पंढरपुरामध्ये नेऊन ठेवलं. पंढरीश परमात्म्याची भक्ती, पंढरीश परमात्म्याचं वर्णन, पंढरीश परमात्म्याचं चिंतन त्यांनी या 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपल्यासमोर मांडलं. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी एकदा प्रेमाने टाळी वाजवा महाराजांसाठी. महाराजांनी अनेक गोष्टींना कीर्तनातून स्पर्श केला आणि त्या स्पर्शानं निश्चितच आपण सगळेजण सुखावलो आहोत हे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून जाणवतं. अनेक जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचं कार्य महाराज नेहमी करत असतात. महाराज गेल्या अनेक दिवसापासून भेट नव्हती. शेवटची भेट महाराजांची हिंदू रक्षक तो जो कार्यक्रम झाला धर्मरक्षक संघाचा सटाण्याच्या यशवंतराव महाराजांच्या पटांगणामध्ये, त्यावेळेस महाराजांची भेट झाली. महाराजांचं वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम आहे. महाराजांनी आचार्य पदवी घेतली असेल, कपडे जरी महाराजांचा वेश बदलला असेल, पण आचार विचार आजही महाराजांचे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे आणि ते निगडीत राहोत आणि पंढरीश परमात्म्याची कृपा त्यांच्यावर हो आणि त्यांना उदंड आयुष्य भेटो, जेणेकरून महाराजांची कीर्तन अनेकदा ऐकण्याचा योग येवो अशी मी या ठिकाणी यशवंतराव महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी काही सत्कार आपणनी करण्याचं ठरवलंय. पहिला सत्कार हा हिंदू धर्मरक्षक संघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, महाराजांवर यांचं नितांत प्रेम आहे, आदरणीय पंडित गुरुजी महंत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी गुरुजींना विनंती करेल आपण तो सत्कार महाराजांच्या हस्ते अमृतदासजी महाराज यांच्या हस्ते आपण तुम्ही करा. हे मंडप डेकोरेशन आणि सर्व काही इथे जे जिथल्या तिथं ज्यांनी व्यवस्था केलेली आहे ते भावसार मंडप डेकोरेटर्सचे संचालक भावसार दादांना मी सांगेन की आपण स्टेजवर यायचं आहे आणि तो सत्कार स्वीकारायचा आहे. भाऊ या, थोडं पटकन या. आणि अशा या पर्वणी काळामध्ये आपल्याला सुंदर असं सुश्राव्य असं कीर्तन ऐकायला भेटलं. त्या महाराजांच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं ते बागडाप्पा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी अनेक गुणीजन मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय वाल्मिकजी महाराज आहेत. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपणच्या वतीनं सर्वांना धन्यवाद. यशवंतराव महाराजांची कृपा आपल्यावर नेहमी होत राहो. 1-2 मिनिटं आदरणीय महंत पंडित गुरुजी आपल्याला संबोधित करतील. सर्वांना विनंती आपण शांततापूर्वक ते श्रवण करायचं आहे. केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवांची स्वरूपे. आदरणीय आप्पांच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला. आप्पा आमच्या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहे. या ठिकाणी काय बोलायचं, महाराजांच्या समोर आम्हाला काही बोलता येणार नाही.
आमचं आचार्यपद आम्ही ज्यांना दिलं ते आचार्य जसं मार्गदर्शन करतात तसं आमची संस्था चालते. आदरणीय सर्वच जण तुम्ही इथं उपस्थित आहात. मला एक फक्त मुद्दा एकच मांडायचा आहे आप्पा. ह्या निमित्ताने आईंना जाऊन 21 वर्ष झाले तुम्ही आई आणि वडिलांची सेवा करताय. ट्रस्ट 25 वर्ष ट्रस्टच्या निमित्ताने सेवा करताय. पण त्या सेवेच्या बरोबर तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. जर असं असेल तर या ठिकाणी या सभा मंडपामध्ये आदरणीय महाराजांच्या साक्षीनं मी एकच सगळ्यांना विनंती करणार आहे ह्या निमित्ताने आप्पा तुमच्या निमित्ताने की आजपासनं आपल्या ह्या महाराष्ट्रात सटाणा गावात नाशिक जिल्ह्यात नवे भारतात कुठेही वृद्धाश्रम होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी असा मी ठराव हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे मानतो. मी तुम्हाला विनंती करतो जो पैसा तुम्ही तिथं दान म्हणून देता त्याच्याऐवजी ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळत नसतील त्यांना मारण्यासाठी ठोकण्यासाठी तो पैसा वापरा आणि आप्पा एवढं कार्य तुम्ही चालवा ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिभक्त पारायण आप्पा या कार्यक्रमाचा आभार मानते. 2 मिनिटं सर्वांनी ऐका. देव मामलेदार संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांच्या ह्या पवित्र भूमी कीर्तन परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून देव मामलेदार संस्थान सांभाळत आहे. या कीर्तनातनं प्रबोधन होतं आणि प्रबोधन करणं आता काळाची गरज झालेली आहे. प्रबोधन कोणतं असावं कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या पुढे आलेलं आहे. अमृतानंद महाराजांनी आपल्याला खऱ्या अर्थाने कीर्तन काय असतं याचे आज ज्ञान दिलं. या कीर्तन परंपरेत जोपासण्यासाठी आमचे संभाजी महाराज, जगू महाराज व त्यांचे सर्व सहकारी मनापासून प्रयत्न करतात. नामशेष होत चाललेली परंपरा पुन्हा जिवंत केली आणि ती आता मोठ्या डौलाने सुरू आहे असं मला वाटतं. महाराजांनी सहज फोनवरनं माझ्या बहिणीकडे ते बसले होते. बहिणीचं वय पण 90 वर्ष आहे आणि तिथून मला फोन आला. मला खूप आनंद वाटला की माझ्या बहिणीला त्यांनी दर्शन दिलं आणि बहिणीने पण त्यांचं दर्शन घेतलं. हा योगाचा भाग होता. त्यांच्या नशिबात ते होतं म्हणून त्यांना दर्शन मिळालं. या भूमीमध्ये ह्या गोष्टी होतात आणि होत राहणार आहे. आपल्याला संस्कार सांभाळायचे आणि संस्कार ही पिढी निर्माण होऊ द्यायची नाही हा खऱ्या अर्थाने या कार्याचा उद्देश. आम्ही देवस्थानात सेवा देतो याच्यासाठी देतो की बाबा आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. परंपरा सांभाळा आणि पंडित गुरुजींचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभतं. या निमित्ताने मी असं एवढं एकच म्हणेन की याच्या पुढे देखील आपण महाराजांनी इच्छा व्यक्त केली की TV वर देखील सटाण्याचं नाव या कीर्तन परंपरेत झळकावं. 7 दिवसाची परंपरा तुम्ही पूर्ण करू शकता का? मी म्हटलं सहज करेन, काही काळजी करू. फक्त त्याचा आम्हाला गाईडलाईन द्या. आणि मी आजच शब्द देतो त्यांनी ज्या वेळेलाही सांगतील त्यावेळेला मी 7 दिवसाचा कीर्तनाची परंपरा मंदिरात म्हणा नाही तर इथं म्हणा जिथं अपेक्षित असेल त्या ठिकाणी होईल याची मी ग्वाही देतो. आणि 100% आज तुमच्या मुखातनं जे निघालं ते मी सतत समजतो की ही देव मामलेदारांची वाणी आहे. त्या सगळ्यात जे काही घडतं याच्या पाठीमागे नेहमी दैव वाणी असते. आणि आम्हाला सूचना ज्या येतात त्या मूर्तीतनं नाही येणार, तुमच्या आमच्या शरीरातनं कोणाच्या तरी मुखातनं महाराज वधून घेतात असं माझी श्रद्धा आहे. आज तुमच्या मुखातनं वधून घेतलं महाराजांनी की बाबा मला ह्या गावामध्ये असं एकदा होऊ द्या. आपण प्रयत्न करूया आणि
आपल्या वाणीला या ठिकाणी 100% यश मिळेल असं मी खात्री देतो. आपण आलात, इतक्या लांबून आलात, वास्तविक 6-7 तासाचा प्रवास बीडून मी तुम्हाला सहज बोलवलं गेलं, पण मला वाईट वाटायचं की ह्या वयामध्ये 7 तासाचा प्रवास करून त्यांना यावं लागतंय, परंतु त्यांनी माझी इच्छा खरंच पूर्ण केली असंच मी म्हणेन. हे सुद्धा योग आहे. कुठून तरी योग येतो आणि देव मावलेदार परिपूर्ण करतात असंच मला वाटतं. आपल्याला या भूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे, पण तो टिकवणं देखील आपल्या हातात आहे. आणि अशा परंपरेतनं जर आपण काही करत राहिलो तर एक दिवस ना एक दिवस हे पंढरपूर पुन्हा होईल. कारण हे सर्व करणं आपल्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही. आणि मला खात्री आहे की बागलांच्या भूमीतनं माझे सटाणेकर टाळ वाजवण्यात किंवा कीर्तनाला साथ द्यायला नाही हे मी खेदाने कबूल करतो, पण बागलाण तालुक्यातली सर्व मंडळी ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला असं वाटतं की देव मामलेदार फक्त सटाण्याचे नाही तर बागलाण तालुक्याचे, आणि ते त्यांच्याकडनं सांभाळून घेत आहेत. माझा राग नाही आहे सटाणेकरांवर किंवा तुम्ही येत नाही म्हणून, कामाची गर्दी असते, व्याप असतो, परंतु ही बागलांची मंडळी मात्र अर्ध्या रात्री देखील देव मामलेदारांकरता उपस्थित राहते. महाराज या सर्वांचं मी खऱ्या अर्थाने ऋणी, कारण कीर्तन परंपरा टिकवायची असेल तर तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं राहणार लागतं, आणि ते जर नसतील तर मग नारदे कीर्तन सुरू करावं लागतं. पण नारदे कीर्तनाची अजून माझ्यावर वेळ आलेली नाही असं मी आनंदाने सांगतो. आणि संभा महाराज घ्या, जगू महाराज घ्या, त्यांची सर्व साथ देणारी मंडळी घ्या. आता वाल्मिक महाराज देखील आमच्यात समाविष्ट ह्या वेळेला झाले, आणि आता याच्या पुढे ते कायम राहतील असं मी म्हणतो. तुम्हालाही जबाबदारी देतोय. आपण या निमित्ताने आता सर्व विसरायचंय, गट तट आपल्यात ठेवायचे नाही, पण हिंदू धर्म टिकवण्यासाठी या परंपरा जतन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हिंदू म्हणजे टिकवण्याचा झेंडा आता मोठे मोठे संत देखील घ्यायला तयार नाही, कारण त्यांचंच म्हणणं मी ऐकलेलं आहे की मला AC रूम आहे का, मला AC गाडीतनं तुम्ही न्याल का, माझ्याकडचा चार्टर विमान तुम्ही पाठवाल का, इथपर्यंत माझी अशी भाषा झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हिंदू धर्म कसा टिकवला जाईल? मी सहज म्हटलं, तुमचे राजदंड जर एक साधी झाडाची काठी आहे तर तुम्ही मला मर्सिडीज कारमधनं नेणार का असं का विचारता? आणि समोरासमोर झालेलं आहे. मला ज्यावेळेला मी एका संतांना सहज देव मामलेदारांच्या सेवेकरता 3 दिवस तुम्ही प्रवचन द्या म्हटलं, तर त्यांनी सुरुवात केली की माझं बसण्याचे कॅबिन AC आहे, माझं टॉयलेट AC आहे, ते तुम्ही सर्व पुरू शकाल का? मी सांगितलं, साधू देव मामलेदारांच्या दरबारात तुम्हाला यायचंय, साधू देव मामलेदार जसं ठेवतील तसं राहावं लागणार आहे, आम्ही जसं राहतो तसं तुम्ही राहणार असाल तर या. परंतु काय बुद्धी दिली महाराजांनी त्यांना, ते 3 दिवस सटाण्यात आले आणि आपल्या साध्या गाडीतनं आले, साध्या गाडीत आम्ही पोहोचवलं, साध्या घरात केलं. परंतु ह्या परंपरा सांगण्याची गोष्ट अशी आली की आता हिंदू धर्म टिकवणं हा कोणाच्या खांद्यावर झेंडा आहे? हा तुमचा आमचा झेंडा आहे, सर्वांचा झेंडा आहे, आणि आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. मी थोडा जास्त वेळ घेतला तेव्हा, कारण वाटलं की चांगल्या माणसासमोर व्यथा मांडली तर देव मामलेदार त्याच्यात पण मार्ग काढतील आणि तो मार्ग निघावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण या सर्व कार्यक्रमासाठी या ठिकाणी आला. माझ्या आईची पुण्यतिथी आहे हे मला मान्य आहे, पण मी आईच्या आणि वडिलांच्या दोघंही पुण्यतिथींना व्यवस्थित कार्यक्रम करत असतो आणि त्यांच्या नावाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मी जीवनात सतत घेत असतो. कारण आपल्या असं म्हटलं जातं की पिछा सांभाळला पाहिजे, आग्या तर सांभाळायचाच आहे. हे दोघं बॅलन्स ज्यावेळेला आपण सांभाळू त्यावेळेला आपल्या खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक होईल असं मला वाटतं. माझ्याकडनं काही चुकलं असेल, थोडी सेवा देताना या ठिकाणी कोणाची गैरसोय झाली असेल तर मी माफी मागतो. आणि आपण सर्व आलात, माझा मान ठेवला, हे सर्व बागलाची मंडळी इथं आली आणि महाराज देखील इतक्या लांबून एका शब्दावर आले, याच्याबद्दल मी सर्वांचा त्यांचंही धन्यवाद म्हणतो. महाराजांच्या कृपेने आपण सर्व इथं आलात आणि पुढचे कीर्तन सेवा देखील अशाच पद्धतीने वाढवा आणि वाढवत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो.
धन्यवाद आप्पा.